मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तलाठी पदभरती 2023ची फायनल निवड यादी व प्रतीक्षा यादी लागायला सुरुवात झालेली आहेत। पहिली यादी जी आहे डिस्ट्रिक्ट सातारा यांची कलेक्टर ऑफिसची जी वेबसाईट आहे satara.gov.in या वेब संकेतस्थळावरती सातारा जिल्ह्याची लागलेली आहे। तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट चेक करायची, तिथं हळूहळू सर्व लिस्ट लागायला सुरुवात होईल। पहिली यादी आज या ठिकाणी तलाठी पदभरतीची सातारा जिल्ह्याची प्रसिद्ध झालेली आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, नोटीसमध्ये जायचे तुम्हाला रिक्रुटमेंट सेक्शन या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता तलाठी रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट दिसेल। इथं व्ह्यू वरती क्लिक करायचे, तुमच्या समोर निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली पाहायला भेटेल। निवड यादीमध्ये पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज पदसंख्या किती होती आणि ही निवड यादीमध्ये किती विद्यार्थी घेतले, तर 20 पदसंख्या होती, तर 20 जणांची निवड झालेली आहे। आणि इथं तुमची कॅटेगरी पाहायला दिसेल अनुसूचित जाती, त्याच्यानंतर खाली त्याच कॅटेगरीची या ठिकाणी प्रतीक्षा यादी देखील तुम्हाला पाहायला भेटेल। प्रतीक्षा यादीमध्ये देखील किती विद्यार्थी घेतले ते पाहायला भेटेल। आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही निवड यादी लावली म्हणून असा अर्थ होत नाही की तुम्हाला नियुक्ती दिली, कारण की तुमचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चारित्र्य पडताळणी, कागदपत्र तपासणी वगैरे, वैद्यकीय तपासणी हे सर्व झाल्यानंतर मग तुमची निवड केली जाणार आहे। तर बघू शकता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या मार्फत अशा पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहायला भेटेल। या ठिकाणी पाहू शकता अनुसूचित जमातीची यादी आहे, त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी देखील तुम्हाला पाहायला भेटेल। त्यानंतर विज अ ची पाहायला भेटेल, त्याच्यानंतर खाली पहा भज ब ची यादी तुम्हाला पाहायला भेटेल। याच्यामध्ये किती जागा होत्या, तर 7 जागा होत्या। 7 जणांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 103 वरती या ठिकाणी पाहू शकता। समांतर आरक्षणामध्ये देखील एक सर्व्हिसमॅनचं या ठिकाणी आहे पहा, शेवटी एक सर्व्हिसमॅन समांतर आरक्षणानुसार सिलेक्शन झालेलं आहे। जनरलमध्ये पाहू शकता 189 वरती आहे। त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये LDS, PA, प्रोजेक्ट अफेक्टेड अशा पद्धतीने समांतर आरक्षण देखील तुम्हाला इथं पाहता येईल। त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर त्याची प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी घेतलेली आहे। 7 जागा होत्या, तर 8 जणांचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी ही लिस्ट अशा पद्धतीने दिसणार आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। प्रत्येक जिल्ह्याची जशी यादी प्रसिद्ध होईल तशी व्हिडिओ बनवून तुम्हाला सेपरेटली माहिती जी आहे ती दिली जाईल। तर ऑफिशियल वेबसाईटवरती पहिली यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे।